अर्थमंत्री एक शब्दही बोलल्या नाहीत आणि विरोधकांचा सभात्याग, सभागृह सोडलं. कारण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज देशाचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेमध्ये उभ्या राहिल्या. मात्र त्यांनी अर्थसंकल्पासंदर्भात एक शब्दही उच्चारण्याआधीच विरोधकांनी आरडाओरडा सुरू केला. अर्थसंकल्प सादर सुरुवात होण्याआधीच विरोधकांनी कामकाज सोडून वॉक आऊट केलंय. विरोधी पक्षातील सर्व खासदार सभागृह सोडून बाहेर निघून गेले. मात्र नेमकं हे वॉक आऊट का करण्यात आलं या संदर्भातील तपशील समोर आलाय. निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आपल्या जागेवर उभ्या राहिल्या तेव्हा विरोधकांनी हिंदू विरोधी मोदी सरकार अशा घोषणा देत गोंधळ सुरू केला. बराच वेळ घोषणाबाजी सुरू होती. निर्मला सीतारामन यांच्याकडून मूळ बजेट वाचनाला सुरुवात होण्याआधीच ही घोषणाबाजी सुरू झाली. उत्तर प्रदेशमधील महाकुंभ येथे झालेली चेंगराचेंगरी आणि त्या संदर्भातील विषयांवर विरोधकांना आपलं म्हणणं मांडायचं होतं, मात्र त्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.